आता तुम्ही क्रिकेट खेळायचात कॉलेजमध्ये वगैरे, सिद्धार्थ कॉलेजला पण तुम्ही क्रिकेटसाठीच कॉलेज तिकडे जातील. तर क्रिकेट खेळायचा आणि मग नंतर तुम्ही बिझनेसमध्ये आलात, फॅमिली बिझनेस, कारण तुमच्या 4 पिढ्या आता हे बिझनेस करतात, सो तुम्हाला येणं होतं. बरोबर. आता एक बाजूला असं होतं की मला हा प्रश्न विचारायचाच आहे की मराठी लोक एकतर बिझनेसमध्ये कमी, आणि तुमचा जर 4 पिढ्यांपासूनचा बिझनेस आहे त्याविषयी मी विचारणारच आहे. पण मग एक प्रेशर पण येऊन जातं की बाबा आपल्याला आपला फॅमिली बिझनेस करायचा आहे. आणि मग जसं तुमच्या वडिलांना पण आर्टचं, त्यांना आर्ट आवडायचं, ते बरंच तुम्ही म्हणालात की जे स्कूल ऑफ आर्ट्सला शिकलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना कलेची खूप आवड होती आणि तुम्हाला क्रिकेटची आवड होती. तर मग ह्याच्यात असं कुठे वाटलं का की आपण आपलं एक स्वप्न किंवा आपली आवड कॉम्प्रोमाइज करून आपला हा बिझनेसमध्ये येतोय, असं कधी वाटलं का तुम्हाला? कसं होतं आता, म्हणजे त्यावेळेला असं झालं की मनाची एक द्विधा परिस्थिती जशी झाली तुम्ही बोलल्याप्रमाणे, की आपण पुढे क्रिकेट खेळायचं आणि आपण म्हणजे आपला छंद आहे तो आपण पुढे वाढवायचा, म्हणजे अजून आपण त्याच्यामध्ये आपण होऊ शकतो. तसं झालं होतं. पण नंतर मला पण असं वाटलं की आपला बिझनेस हा वडिलोपार्जित आहे, वडिलोपार्जित पिढ्यानपिढ्या आहे. मग तिथे आपण बिझनेस हा वाढवला तर आपल्या पुढच्या पिढ्यांना पण आपण सहज कसा आपण बिझनेस आता केलेला आहे, म्हणजे त्यांना पण त्रास न होता आपण सध्याच्या घडीला, म्हणजे ऑनलाईन सध्या मार्केट असल्या कारणाने ट्रेडिशनल वे ऑफ पाउंडिंग आपण करून देतो, मसाले करून देतो, पण तो ऑनलाईन कसा आपण पोचतो, म्हणजे ऑनलाईनचा पण आम्ही आता सध्या साधारण 4 वर्ष झाली आम्ही आता ऑनलाईनच्या याच्यात आहोत. मग तिकडनं आमचा बिझनेस प्रमोट व्यवस्थित होतो. आणि तुम्ही आता प्रश्न जो विचारलात ना की म्हणजे आवड कशी निर्माण झाली, मग त्यावेळेला जसं आम्ही दुकानात जायचो लहानपणी, पानं निवडायचो, बाजूला काढायचो, तेव्हा असं वाटलेलं की काहीतरी आपला हा बिझनेस आहे, चांगला आहे, आपणच्या याच्यामध्ये म्हणजे लक्ष घालू शकतो. कॉलेज करता करता आपण एखादं बिझनेस अजून दुसरा बिझनेस करणं हे आमच्या मनात आलंच नाही, कारण का हा बिझनेस आमचा असल्याकारणाने दुसरीकडे आमचं लक्ष गेलंच नाही. आणि वडिलांनी आम्हाला तसं त्यावेळी शिकवण पण दिली होती की वडिलांबरोबर आम्ही जायचो मार्केटमध्ये, जिकडे वस्तू चांगल्या मिळतात ते आम्ही बघायचो. त्याप्रमाणे मग ती आवड वाढत गेली. मग एक वेळ अशी आली की नाही, आपण आपलाच बिझनेस ग्रो करूया, म्हणजे दुसऱ्याची हे करण्यापेक्षा, नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा बिझनेस आहे तो आपण वाढवू. मग आम्ही म्हणजे मी त्या 2003-04 पासून मग हा बिझनेसमध्येच आहे साधारण. म्हणजे जसं माझं कॉलेज संपलं 2004ला, त्यापासून मग मी ह्या कंटिन्यू बिझनेसमध्येच आहे. म्हणजे आमचा मसाल्याचा बिझनेस तर आहेच, व्हर्टिकल आमचा मेन मसाल्याचा आहे, पण त्याच्याबरोबर आमचं ग्रोसरी आहे, ड्रायफ्रूट्स आहे. मग काय मग एरियामध्ये किंवा असं ह्या ठिकाणी मी मार्केटिंग करायचो. मी शॉपमध्ये गेल्यानंतर मला वडील सांगायचे की नको, तू थांबू नकोस शॉपमध्ये, तू मार्केट फिर, नळ बाजार असेल किंवा ताडदेव मार्केट असेल, भोईवाडा मार्केट असेल, असं मी मार्केट फिरायचो. मग तिकडे मग ती लोकांची, व्यापाऱ्यांची ओळख झाली, ओळखीनुसार मी बिझनेस वाढला. म्हणजे हे अशा गोष्टी आम्हाला तशी वडिलांनी म्हणजे शिकवण दिली, त्याप्रमाणे आम्ही तसं करत गेलो. बरोबर, त्याचा फायदाच झाला. त्याचा फायदा आत्ता तर होतोच आहे बऱ्यापैकी, कारण का काय जुने आमचे रिलेशन्स आहेत व्यापाऱ्यांचे, ते आम्हाला समोरून फोन करतात की पलवकर साहेब तुमचे मसाले फार अप्रतिम आहेत, किंवा आमचे गावावर येतात काजू, कोकणपट्टीचे असल्या कारणाने मालवणचे वेंगुर्ला काजू, मग ते काजू आम्ही त्यांना सप्लाय करायचो, अजूनही करतो आम्ही. कळलं, त्याचा फायदा होत गेला, त्याचा फायदा होतच गेला. बरोबर. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडलाय. ह्याचा पूर्ण व्हिडिओ, पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.